जळगाव लोकसभा ही भाजपचा बालेकिल्ला मानली जाते आणि या लोकसभेमध्ये भाजपने उन्मेष पाटील यांना पुन्हा संधी न देता स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या करण पवार आणि वंचितच्या युवराज जाधवांशी आहे। नंदुरबारमध्ये पाहिलं तर भाजपच्या हिना गावितांसमोर काँग्रेसच्या गोवाल पाडवींना रिंगणात उतरवण्यात आलंय। नुकतीच प्रियंका गांधींची भव्य प्रचार सुद्धा याच ठिकाणी पार पडल्याचं पाहायला मिळालं। तर रावेरमध्ये भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसेंना पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्यांचा सामना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांच्याशी होतोय। या तीनही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय एक 2 ते 3 दिवसांपूर्वी प्रियंका गांधींची सभा झाली, त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी पडतोय असं वाटतंय का? एकंदरीत काय चित्र आहे तीनही मतदारसंघांमध्ये सविस्तर? निश्चितच श्रद्धा, जर आपण बघितलं तर चौथ्या टप्प्यामध्ये आपण बघितलं तर 3 महत्त्वाचे उत्तर महाराष्ट्रातले जे मतदारसंघ आहेत, नंदुरबार, जळगाव आणि रावेर, या लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। आणि आपण जर बघितलं तर नंदुरबारमध्ये महायुतीकडून हिना गावित यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे, तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून गोवाल पाडवी यांना संधी देण्यात आलेली आहे। हिना गावित हे तिसऱ्यांदा आता निवडणूक लढणार आहे, तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत गोवाल पाडवी हे हा फ्रेश चेहरा आहे आणि नवीन चेहऱ्याला संधी द्यावी म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीकडून त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर नंदुरबारमध्ये जी लढत आहे ही नॅशनल मुद्द्यांवर, जे राष्ट्रीय मुद्दे आहेत भाजपचे, त्यावर भाजपकडून लढवली जाते आहे। तर नंदुरबारमधील आदिवासींचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या स्थानिक मुद्द्यांवर कुठेतरी गोवाल पाडवी हे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आपल्याला दिसत आहे। एकंदर जर आपण बघितलं तर हिना गावित यांच्या प्रचारासाठी नुकतंच नरेंद्र मोदी देखील नंदुरबारमध्ये येऊन गेलेले आहेत, तर दुसरीकडे गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची सभा नुकतीच झालेली आहे। कुठेतरी या दोन्ही सभांचा ह्या निवडणुकीवर परिणाम होताना आपल्याला दिसत आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर जळगावमध्ये उन्मेष पाटील जे भाजपचे विद्यमान खासदार होते त्यांना डावलून स्मिता वाघ यांना संधी भाजपकडून देण्यात आली आहे, त्यामुळे कुठेतरी उन्मेष पाटील हे नाराज होते आणि ते नाराज असल्यामुळे त्यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे मित्र आणि भाजपचे पारोळ्याचे जे नगराध्यक्ष होते करण पवार यांनी देखील त्यांच्यासोबत प्रवेश केला आणि उन्मेष पाटलांनी ठाकरेंच्या सेनेकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी न घेता करण पवार यांना ती उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे कुठेतरी स्मिता वाघ, महायुतीकडून स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीकडून करण पवार असा सरळ सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीने देखील या ठिकाणी आपला युवराज जाधव म्हणून उमेदवार टाकलेला आहे, त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। कुठेतरी वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी उमेदवार टाकल्यामुळे महाविकास आघाडीला याचा कुठेतरी फटका बसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण बघितलं तर स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील, यांच्या सभा नुकत्याच होऊन गेलेल्या आहे, तर करण पवार यांच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, त्याच्यानंतर संजय राऊत असतील, यांच्या देखील सभा या ठिकाणी पार पडल्या आहे। एकंदरच आपण जर बघितलं तर जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु ठाकरेंच्या सेनेने करण पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे एकच आपल्याला चुरस या मतदारसंघात पाहायला मिळते आहे। दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघात ज्या रक्षा खडसे आहेत त्यांना तिसऱ्यांदा भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील, जे रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांचं चांगलं वलय आहे, ते उद्योजक आहेत, फ्रेश चेहरा हा महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी भाजपला महाविकास आघाडीवर टीका करण्यासाठी जागा नाही आहे। आणि आपण बघितलं तर रावेर लोकसभा मतदारसंघ हा केळीसाठी प्रसिद्ध आहे, तर रक्षा खडसे यांच्याकडून केळी प्रक्रिया उद्योग असतील, MIDC असतील किंवा दळणवळणाचे साधनं, सिंचन या प्रश्नांवर प्रचार केला जातोय, तर कुठेतरी 10 वर्षात कामं झाले नाही आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, अशा स्थानिक मुद्द्यांवर श्रीराम पाटील हे विरोधकांवर आरोप करताना दिसत आहे। कुठे आपण जर बघितलं तर रावेर लोकसभा मतदारसंघात देखील चुरस निर्माण झालेली आहे, कारण महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे एक नवीन चेहरा असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांचा एक चांगला जनसंपर्क असल्यामुळे या ठिकाणी चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे। ऐनवेळी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत
लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा प्रवेश होणार आहे। त्यामुळे कुठेतरी रक्षा खडसे यांना एकनाथ खडसेंनी पाठिंबा दिल्यामुळे या मतदारसंघात फायदा होताना आपल्याला दिसत आहे। एकंदरच उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 4 जून रोजी मतदान आपल्याला निकाल जाहीर होणार आहे। तेव्हा नेमका मतदार राजा ह्या तिन्ही मतदारसंघात कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, हो नक्कीच, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।